अच्छा, मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स ट्राय करताय, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करताय आणि ग्रॅटिट्यूडसुद्धा व्यक्त करताय, पण तरी पण इच्छा काही पूर्ण नाही झाली अजूनपर्यंत. ठीक आहे, थोडं पेशन्स, संयम ठेवावाच लागतो. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः हील होणार नाही ना, तोपर्यंत तुमच्या इच्छा, तुमचे मॅनिफेस्टेशन्स पूर्ण होणार नाही. हा पिरियड तुमचा हीलिंग पिरियड आहे, जेव्हा तुम्ही बरं करताय स्वतःला इमोशनली, स्पिरिच्युअली, फिजिकली जे काही असेल ते. आणि मग एक पॉईंट असा येईल जेव्हा तुमच्या मॅनिफेस्टेशन्स पूर्ण होऊ लागतील. पण आत्ता या पॉईंटला कसं असतं ना, जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतात आणि मॅनिफेस्टेशन तुमच्यासाठी काम करत नसतं, तेव्हा नकारात्मक विचार मनात आपसूक येतात की हे काही लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे सगळं काम नाही करत. आणि मग मनामध्ये शंका येते की खरंच मी माझा टाईम वेस्ट करते का, किंवा हे सगळं जे काही मी ऐकलं हे सगळं खोटं आहे का. तर त्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्हाला असं नकारात्मक फील होईल ना, तेव्हा तेव्हा सक्सेस स्टोरीज ऐका. खूप सारे यूट्यूबर्स आहेत, खूप सारे चॅनल्स तुम्हाला मिळतील. हिंदी आजकाल सगळ्यांना येतं, हिंदीमध्ये खूप सारे चॅनल्स अवेलेबल असतात. कितीतरी चॅनल्सवरती कितीतरी तुम्हाला सक्सेस स्टोरीज ऐकायला मिळतील. ठीक आहे, सक्सेस स्टोरीज म्हणजे काय असतं की मॅनिफेस्टेशनची कोणती एखादी टेक्निक ट्राय केल्यानंतर एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते, एखाद्या व्यक्तीचं स्वप्न पूर्ण होतं, त्याला आपण सक्सेस स्टोरी असं म्हणतो. त्या सक्सेस स्टोरीज ऐकल्या ना की आपल्याला खूप प्रेरणा भेटते, आपल्याला ती पॉझिटिव्हिटी मिळते आणि मग आपला विश्वास लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती बसायला मदत होते. ज्या पॉईंटला तुमचा विश्वास बसतो किंवा अगदी 100% विश्वासाने तुम्ही एखादी टेक्निक करता आणि 100% विश्वास तुमच्या स्वप्नांवरती असतो की मला माहिती आहे, मला हे घेणं देणं नाही की माझं स्वप्न, माझी इच्छा कशी पूर्ण होणार आहे, मला फक्त हे माहिती आहे की माझी स्वप्न किंवा माझी इच्छा हे पूर्ण होणार म्हणजे होणार. ठीक आहे, त्यासाठी सक्सेस स्टोरीज ऐकायच्या. आज पण मी तुमच्यासाठी एक छोटीशी आणि इंटरेस्टिंग अशी सक्सेस स्टोरी घेऊन आली आहे आणि आशा करते की ही गोष्ट तुम्हाला आवडेल. पण गोष्ट सुरू करण्याआधी हॅलो, नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये. तर आजच्या स्टोरी ही सुद्धा एक नेव्हल गोडार्ड यांच्या पुस्तकातली गोष्ट आहे आणि या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या एका आर्टिस्ट व्यक्तीची गोष्ट सांगितलेली आहे. एक आर्टिस्ट बाई होती. आर्टिस्ट म्हणजे काय, तर ती कलाकार होती. ती पेंटिंग्स वगैरे काढायची, चित्रकला करायची. त्यासोबतच इंटेरियर डिझायनिंगचं आज सगळ्यांना माहिती असेल, जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा प्रत्येकजणच आज इंटेरियर डिझायनिंग करतं, राईट. घराचं हॉलचं असेल, मुलांच्या रूमचं असेल, आपल्या बेडरूमचं असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर तसंच ती लहान मुलांच्या बेडरूमचं इंटेरियर डिझायनिंग करायला तिला खूप आवडायचं. लहान मुलांच्या रूममध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीच असाव्यात, त्याच्यासाठी लागणारे पेंटिंग्स असतील भिंतीवरती लावायला, ड्रीम कॅचर्स असतील किंवा मग मोबिल वगैरे असतील जे पाळण्यावरती लावतात, अशा सगळ्या गोष्टी ती बनवायची. झालं काय होतं की तिच्या घरातले फ्रेंड्स अँड फॅमिली तिला असं सांगत होते की तू या क्षेत्राला सोडून काहीतरी असं काम करायला लाग जिथून तुला स्टेबल इन्कम मिळेल. कारण एकतर तुझ्या क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि कलाकार म्हटलं की आपसुकच कमी पैसा किंवा स्टेबल इन्कम नसणं या गोष्टी येतातच. त्यामुळे सगळे तिला म्हणत होते की तू याच्यातून किती असे पैसे कमवू शकशील, तुझा उदरनिर्वाह करण्यासाठी तुला दुसरा जॉब करण्याची गरज आहे. पण तिच्या कामावरती खूप विश्वास होता आणि तिचा स्वतःवरती सुद्धा खूप विश्वास होता. तिला माहिती होतं की जरी मी आत्ता कामात कमी पडत असले तरी मी एका पॉईंटला अशी येईल जेव्हा माझं काम इतकं चांगलं होईल की लोक मला डिनायच करू शकणार नाहीत. आणि ही सकारात्मकता तिला कुठून आली माहिती आहे? नेव्हल गोडार्ड यांच्या भाषणांमधून. ती नेव्हल गोडार्ड यांच्या सगळ्या भाषणांना जायची, नेव्हल गोडार्ड यांची सगळी पुस्तकं तिनं वाचली आणि मग तिला कळालं की जो विचार मी करते त्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी मी अज्युम करते माझ्या विचारांमध्ये, माझ्या मेंदूमध्ये, त्या गोष्टी रिॲलिटीमध्ये येतात. इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, अझम्पशन या गोष्टी तिला माहीत होत्या ऑलरेडी. मग तिनं काय डिसाईड केलं की मला माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला दाखवायचं आहे, त्यासोबतच ऑफकोर्स मलासुद्धा स्वतःसाठी माझं करिअर एक स्टेबल मला करायचं आहे, त्यासाठी मी व्हिज्युअलायझेशन ट्राय करून बघते. ठीक आहे, मग तिने काय चालू केलं, जेव्हा जेव्हा दिवसभरात तिला टाईम भेटायचा तेव्हा तेव्हा ती एक गोष्ट इमॅजिन करायची. कल्पनाशक्तीमध्ये ती बघायची की तिचं एक कला प्रदर्शन आहे, त्या कला प्रदर्शनामध्ये फक्त तिच्याच पेंटिंग्ज आणि तिचीच कलाकारी ठेवलेली आहे. म्हणजे इतर गोष्टी ज्या लहान मुलांच्या रूममध्ये लावतात जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या सगळ्या तिच्या कला प्रदर्शनात ठेवल्यात. आणि प्रत्येक पेंटिंगवरती एक लाल रंगाचा एक स्टार आहे. आता लाल रंगाचा स्टार म्हणजे काय, ती पेंटिंग विकली गेली आहे. आपल्या इकडे जर एखादी पेंटिंग विकली गेली तर लाल रंगाचा डॉट लावतात, तसं त्यांच्या तिकडे लाल रंगाचा स्टार लावतात. सो प्रत्येक पेंटिंगवरती तिनं हे सुद्धा इमॅजिन करायला चालू केलं की लाल रंगाचा एक स्टार असेल. म्हणजेच काय की तिचं काम ऑलरेडी विकलं गेलं आहे आणि तिनं प्रॉफिट बुक करून घेतलं आहे. तर हे जे इमॅजिनेशनमध्ये तिचं स्वतःचं कला प्रदर्शन ती बघत होती की खूप सारी लोकं येत आहेत, तिच्या पेंटिंग्सचा, तिच्या त्या चित्रकलेचा आनंद घेत आहेत, तिचं कौतुक करत आहेत, तिथून तिच्या पेंटिंग्स विकत घेत आहेत, या सगळ्या गोष्टी ती इमॅजिन करत होती. ठीक आहे,
आणि हां, म्हणजे कसं होतं की एकतर दिवसभरात तिला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तर ती करतच होती, पण रात्री झोपण्यापूर्वी न चुकता ती रोज करायची, न चुकता. बिकॉज रात्री झोपण्यापूर्वीचा काळ काय इम्पॉर्टंट असतो हे मी ऑलमोस्ट सगळ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं आहे, त्यामुळे आधीच्या व्हिडिओज बघा. ती रात्री झोपण्यापूर्वी एकदा तरी ही इमॅजिन करूनच झोपायची. हे तिनं साधारण किती दिवस केलं माहिती आहे? साधारण 2 ते 3 महिने केलं. येस, आपण फक्त 1 महिन्यात किंवा एक साधारण आठवडा किंवा 2-4 दिवस एखादी टेक्निक करतो आणि सोडून देतो. नाही, तिनं 2 ते 3 महिने कंटिन्यू ती ही गोष्ट इमॅजिन करत होती. आपल्याला सातत्य आणि संयम ठेवणं खरंच गरजेचं असतं. मग तिच्या आयुष्यात एक संधी येते. त्या संधीमध्ये एक बाई तिचं बाळ असतं, त्या बाळाच्या पाळण्यासाठी तिला एक मोबाईल पाहिजे असतं. आता मोबाईल काय असतं तर एक खेळणं असतं जे पाळण्याला आपण लावतो. म्हणजे जर आईवडील काम काहीतरी करत असतील तर ते बाळ त्याचंच खेळतं. जर ते पाळण्याला लावलेलं बघितलं असेल तुम्ही, पाळण्याला लावलं की ते असं गोल गोल फिरतं आणि मग लहान मुलांना छान वाटतं वगैरे वगैरे. तर तसं ते होतं आणि ते तिनं बनवायला सांगितलं. तर त्या आर्टिस्ट बाईने ते बनवलं. ते त्या बाईला इतकं आवडलं की तिनं ते तिच्या मित्रालासुद्धा दाखवलं. तिच्या मित्रालासुद्धा ते इतकं आवडलं. मग तिच्या मित्राने त्या आर्टिस्ट बाईला फोन केला. तिला म्हटला की मी एक डीलर आहे, म्हणजे आर्ट डीलर ज्याला म्हणतात, तो डील करायचा, त्या पेंटिंग्स विकायचा. म्हणजे आर्टिस्ट लोकांकडून विकत घ्यायच्या आणि मग ज्यांना त्या पेंटिंग्स विकत घ्यायच्या त्यांना तो विकायचा, असा तो डीलर होता. त्याने तिला फोन केला आणि तो तिला म्हटला की हे बघ, मला तुझं काम प्रचंड आवडलं आहे आणि मला तुझं एक कलादालन किंवा कला प्रदर्शन मांडायचं आहे आणि तुझ्या म्हणजे आपण एक डिसेंबरचा काळ होता तो, तर एप्रिलमध्ये तुझं एक कला प्रदर्शन आपण लावूयात. ऑफकोर्स त्या आर्टिस्ट बाईने तेच तर इमॅजिन केलं होतं, तिला तेच तर हवं होतं. तिनं तिथेच हो बोललं आणि मग ती तिच्या कामाला लागली. तिच्या पेंटिंग्स बनवायला लागली, ड्रीम कॅचर्स बनवायला लागली वगैरे वगैरे. मग एप्रिलमध्ये कला प्रदर्शन स्थापन करण्यात आलं आणि जसं तिने इमॅजिन केलं होतं अगदी तसाच हॉल होता आणि अगदी तशाच प्रकारे तिच्या पेंटिंग्स भिंतींवरती लावल्या होत्या. तिचं काम लोक एकदम मन भरून तिचं कौतुक करत होते आणि भरपूर साऱ्या लोकांनी तिच्या पेंटिंग्स वगैरे विकत घेतल्या. असं सगळं जे जे काही तिने इमॅजिन केलं होतं ते तर घडलंच, पण त्यासोबतच त्या दिवशी अजून 2 गोष्टी घडल्या. एक व्यक्ती आली, ती व्यक्तीसुद्धा इंटेरियर डिझायनर होती. ती व्यक्ती तिला अशी म्हटली की तू माझ्या घराचं इंटेरियर डिझायनिंग कर आणि या घराचा फोटो एका मॅगझिनमध्ये छापला जाणार आहे, त्यामुळे आणि मला आवडेल की तू काम केलं तर, कारण मी ऑलरेडी तुझं काम बघितलं आणि मला ते आवडलं आहे. त्यामुळे एक संधी तर तिला ती मिळाली आणि खूप मोठी संधी होती ही बरं का, कारण त्या घराचं इंटेरियर डिझाईन केल्यानंतर त्या घराचा फोटो त्या मॅगझिनमध्ये छापला जाणार होता. जे जे लोक ते मॅगझिन वाचतील, जे जे लोक ते मॅगझिन घेतील, त्या लोकांना जर ते घर आवडलं, तिचं ते डिझायनिंग आवडलं, तर ते लोक कदाचित तिला अजून ऑर्डर्स देऊ शकतात. राईट, कितीतरी लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा सगळ्यात मोठी संधी तिला भेटलेली होती. मग अजून एक संधी तिला मिळाली. अजून एक व्यक्ती आली, तीसुद्धा इंटेरियर डिझायनर होती. तो तिला असं म्हटला की मी माझ्या या क्षेत्रामध्ये भरपूर ओळखी आहेत आणि आम्हाला सतत अशा आर्टिस्टिक गोष्टींची गरज पडत असते, त्यामुळे मी तुझी सगळ्या इंटेरियर डिझायनरसोबत माझ्या ज्या ओळखी आहेत त्यांच्यासोबत ओळखी करून देतो आणि आम्हाला जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा आम्ही तुझ्याकडूनच अशा आर्टिस्टिक गोष्टी विकत घेऊ, ज्या मग आम्हाला हेल्प करतील. एकंदरीत तरी वर्षांपर्यंत तिचं काम चालू राहील आणि त्या कामातून तिला पैसा मिळत राहील, या सोयी ऑलरेडी त्या दिवसामध्ये घडून गेल्या होत्या. म्हणजे तिने इमॅजिन फक्त त्या प्रदर्शनापर्यंत केलं होतं, पण त्यापेक्षासुद्धा जास्त गोष्टी घडल्या, कारण मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचता आलं तिला त्या मॅगझिनद्वारे. त्या काळात इंटरनेट वगैरे नव्हतं, त्यामुळे मॅगझिन किंवा न्यूजपेपर, वृत्तपत्र या सगळ्या गोष्टींमार्फतच लोकांपर्यंत पोहोचता येत होतं असं. सो आपल्या कल्पनाशक्तीमध्ये आणि इमॅजिनेशनमध्ये इतकी जास्त पॉवर आहे. अगदी आपण कोणतीही गोष्ट, हवी असणारी गोष्ट आपण आकर्षित करू शकतो आणि हवं ते आयुष्य आपण जगू शकतो. गरज असते ती या 4 गोष्टींची. पहिलं म्हणजे एकतर तुम्ही तुमच्या ध्येयाबाबत, तुम्ही तुमच्या गोलबाबत क्लिअर असणं गरजेचं असतं. तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असायला हवं की तुम्हाला काय हवं आहे. जसं त्या बाईला माहिती होतं तिचं एक कला प्रदर्शन असेल, एक आर्ट गॅलरी असेल. जसं मला माहिती होतं की माझा एक यूट्यूब चॅनल असेल आणि मला एक यूट्यूब चॅनल चालू करायचं, हे माझं ध्येय होतं. दुसरं म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये येतं सकारात्मकता. सकारात्मक विचार जितका जास्त आपण करू तितकं आपण त्या दृष्टिकोनातून ॲक्शन घेत असतो. त्यामुळे ती सकारात्मकता तिने कुठून मिळवली तर इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, नेवल गोडार्ड यांची भाषणं एक्सेट्रामधून मिळवली. राईट. थर्ड स्टेप येते. थर्ड स्टेपमध्ये ॲक्शन म्हणजे काय? कर्तृत्व करणं, काहीतरी काम करणं त्या दृष्टिकोनातून. जसं तिनं कर्तृत्व केलं, त्या बाईची जी संधी आली त्या संधीचं तिनं सोनं केलं. म्हणजे इतकं सोनं की त्या बाईमुळे
तिनं तिच्या मित्राला दाखवलं आणि मग तिचा मित्र आर्ट डीलर निघाला, राईट. म्हणजे जर आपल्याला संधी मिळाली तर ती संधी हातातून जाता कामा नये, त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं असतं. चौथी आणि खूप महत्त्वाची स्टेप येते ते म्हणजे तुम्ही ऑलरेडी काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे, सकारात्मक विचार करताय, त्याच्यासाठी जे कष्ट मेहनत करायची आहे ती ॲक्शनसुद्धा तुम्ही घेतली आहे. पण चौथ्या स्टेपमध्ये विश्वास ठेवणं, चौथ्या स्टेपमध्ये स्वतःवर, युनिवर्सवर आणि तुमचं स्वप्न, तुमची इच्छा पूर्ण होणारी या गोष्टीवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे. जर तुमचा 100% विश्वास असेल की येस मला माहिती आहे, 100% गॅरंटी आहे की माझी आर्ट गॅलरी कधी ना कधीतरी कुठेतरी असेल आणि लोक येतील, माझं मन भरून कौतुक करतील आणि माझ्या पेंटिंग्स विकत घेतील, हा विश्वास त्या बाईला 100% होता. आणि मग 2 ते 3 महिन्यामध्ये तिची इच्छा जी होती ती पूर्ण झाली. ठीक आहे. सो आय होप सो की ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल आणि याच्यातून थोडीफार प्रेरणा तुम्हाला भेटली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जर काही डाऊट्स असतील मला कॉमेंटमध्ये विचारा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.